तुमचे सहकारी मंत्री आहेत एकनाथ शिंदेजी, ते गेल्या 3-4 दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज देत आहेत आणि त्या इंटरव्ह्यूजमध्ये ते सांगतात की आमच्याकडे ऑलरेडी 117 सिटिंग नगरसेवक आहेत, तर आमच्याकडे जेवढे सिटिंग आहेत तेवढ्या लोकांना तरी आम्हाला तिकीट आधी लागणारच आहे. तर हे जे तुमच्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये खूप प्रेम वाढतंय गेल्या काही दिवसांमध्ये. तुम्ही दोघं जण एकाच दिवशी सेम दिवशी सांगता की आम्ही दोघं जणांचे रिलेशन्स एकदम चांगले आहेत आणि ते असावेत अशी आमची सदिच्छा आणि अपेक्षा सुद्धा आहे. पण थोडे फार प्रमाणात तुमच्यातले कॉन्फ्लिक्ट दिसायला लागलेत बाहेर, तर ते हे महापालिकेच्या अनुषंगाने सुरू असलेली बॅटिंग समजायची. मला असं वाटतं की कॉन्फ्लिक्ट्स वगैरे नाही आहेत. आपल्या घरामध्येही दोन भावांची प्रत्येक गोष्टीत मतं एक नसतात, ती वेगवेगळी असतात, ती प्रखरतेने दोन्ही भाऊ मांडत असतात. तसं काही गोष्टींवर आमचं एकमत नाही होत. सगळ्या गोष्टीत एकमत झालं असतं आम्ही वेगळे पक्ष कशाला राहिलो असतो, एकच पक्ष राहिलो असतो. त्यामुळे आम्ही तिघही वेगवेगळे पक्ष आहोत, आमची काही मतमतांतर आहेत, पण ब्रॉडर इश्यूजवर आम्ही एकत्रित आहोत आणि आम्ही एकत्रित राहणार आहोत. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत आम्ही सोबत आहोत की नाही आहोत, शेवटी कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. आपण प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्यांवर लादू शकत नाही. आमच्या निवडणुका आहेत तर तुम्ही राबून काम करा आणि तुमच्या निवडणुका आल्या की तुमच्यावर गोष्टी आम्ही लादू, असं चालत नाही. त्यांच्याही भावनेची कदर आपल्याला करावी लागते आणि म्हणूनच आम्ही नगरपालिकेत निर्णय घेतला की शेवटचा कार्यकर्ता लढतो. ठीक आहे, जिथे शक्य आहे तिथे करू, जिथे नाही तिथे. त्यामुळे याच्यात तुम्ही बघितलं असेल, असंही आपल्याला दिसलं की तिघही वेगळे लढतोय, असंही दिसलं की तिघही एकत्रित लढतोय, असं दिसलं की शिंदे साहेब आणि पवार साहेब एकत्रित आहेत, आम्ही वेगळे आहोत, आम्ही आणि शिंदे साहेब एकत्रित आहोत, पवार साहेब वेगळे आहेत, आम्ही आणि पवार साहेब एकत्रित आहोत, शिंदे साहेब वेगळे आहेत. सगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स आम्ही या निवडणुकीमध्ये पार पाडलेली आहेत. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. महापालिकेची निवडणूकही कार्यकर्त्यांचीच आहे, पण त्याच्यामध्ये स्टेक्स मोठे आहेत, लार्जर अशा प्रकारचं एक पिक्चर आहे. त्यामुळे तिथे आम्ही एकत्रित येण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणारच आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.